आज आपण सगळ्यांना आवडणारा व्हेज शेजवान फ्राईड राईसची रेसिपी करणार आहोत. फक्त 20 मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते. हा भात फक्त एका पॅनमध्ये केलेला आहे, तरीसुद्धा भात एकदम योग्य शिजतो आणि मोकळासुद्धा होतो. इथे मी काही टिप्स सांगितल्या आहेत, जेणेकरून पहिल्यांदा केला तरी योग्य होईल. तर सगळ्यात आधी इथं मी 1 कप बिर्याणी राईस घेतला आहे. तांदळांना छान स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचं, जेणेकरून आपला भात योग्य शिजतो आणि मोकळासुद्धा होतो. 2 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून 15 मिनटासाठी या तांदळांना भिजत ठेवायचं आहे. तर सगळ्यात आधी इथं मी एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये आता बारीक चिरलेलं लसूण, हिरव्या मिरच्या आणि आल्याचे तुकडे या सर्व गोष्टींना 1 मिनटासाठी हाय हीटवर परतून घ्यायचं, जेणेकरून तेलामध्ये यांचा फ्लेवर उतरतो. त्यात आता पाववाटी बारीक चिरलेले पातीचे कांदे, पाववाटी ढबू मिरची, पाववाटी गाजर आणि पाववाटी पनीरचे तुकडे 1 मिनटासाठी हाय हीटवर परतून घ्यायचं, जेणेकरून या सर्व गोष्टींची रुची अजून खूप छान येते. भाज्या छान परतून झाल्यावर त्यामध्ये 3 मोठे चमचे शेजवान सॉस, 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा लिंबाचा रस, पाव चमचा मिरी पावडर, अर्धा चमचा मीठ या सर्व गोष्टींना 1 मिनटासाठी हाय हीटवर परतून घ्यायचं. त्यानंतर पाववाटी बारीक चिरलेला कोबी घालून 20 ते 30 सेकंदासाठी हाय हीटवर परतून घ्यायचं. त्यात आता भिजवलेले तांदूळ घालून 1 मिनटासाठी हाय हीटवर परतून घ्यायचं, जेणेकरून तांदळाची रुची अजून खूप चांगली लागते आणि एक स्मोकी फ्लेवर यात उतरतो. शेवटी त्यामध्ये पाववाटी कांद्याची पात बारीक चिरून घालायची आणि 2 ते 3 वेळा नीट मिक्स करून घ्यायचं. त्यात आता 2 कप गरम पाणी घालून एक छान उकळी आल्यावर एक झाकण ठेवून 20 मिनटासाठी एकदम लो हीटवर या भाताला शिजू द्यायचं आहे. कोणत्याही रेसिपीमध्ये कायम गरम पाणी वापरायचं, जेणेकरून त्या रेसिपीची रुची अजून खूप चांगली लागते. बरोबर 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट व्हेज शेजवान फ्राईड राईस तयार आहे. योग्य तिखट आणि चमचमीत लागतो. ही रेसिपी करायला खूपच सोपी आणि पटकन होते. तर ही 1 पॉट रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा.